तर मित्रांनो, आज तुम्हाला असे 3 वर्कआउट सांगणार आहे जेणेकरून तुमचा 1600 मीटर आणि 800 मीटरचा टाइम कव्हर होऊन जाईल। तर आज तुम्हाला तो सांगणार आहे। मुलांसाठी पण हा वर्कआउट आहे आणि मुलींसाठी पण हा वर्कआउट आहे। तर वर्कआउट कोणता सगळ्यात पहिले तर चला बघू आपण। तर आपण वर्कआउटचा शेड्यूल बनवला तर कसा करायचा ते आज बघू। सगळ्यात पहिले काय करायचं, 400 मीटर रेपिटेशन मारायचे। पण 400 मीटर रेपिटेशन मारले ना तर एक गोष्ट आहे, त्याचे 4 ते 6 राउंड मारायचे। आणि एक गोष्ट आहे, प्रत्येक राउंड आपण मारतो ना तर सेम टाइम आला पाहिजे। आणि रिकव्हरी कमीत कमी 1 ते 2 मिनिटं रिकव्हरी पर राउंडला घ्यायची। तर काय रिकव्हरी आपली होती आणि दुसरा राउंड आपला परफेक्ट मारता येतो। तर दुसरा वर्कआउट आपला ते म्हणजे 200 मीटर स्प्रिंट मारायच्या। त्याच्या पण काय करायचं आहे, 6 ते 8 राउंड मारायचे आपले। पण एक गोष्ट आहे, पेस कंट्रोल ठेवायचा। म्हणजे जेवढी आपण रनिंग करतो ना, रनिंग करतो त्याची 60 ते 70% स्पीड लावायची, जास्त 100% लावायची नाही। फक्त स्टेपिंग करायच्या, ही मेन गोष्ट आहे। आणि प्रत्येक राउंड आपला सेम टाइम मध्ये आला पाहिजे आणि रिकव्हरी 2 ते 3 मिनिटं नक्की ठेवा। आणि आपला तिसरा वर्कआउट म्हणजे 800 मीटर रेपिटेशन। 800 मीटर रेपिटेशनचे काय करायचं आहे, 6 ते 7 राउंड मारा किंवा तुमच्या मनाने 5 ते 6 राउंड मारू शकता तुमच्या स्टॅमिनानुसार। पण एक गोष्ट ज्या ट्विस्ट नवीन काय आहे, तुमचा जो 1600चा किंवा 800चा पेस टाइम असतो, आपण 1600 आणि 800 इव्हेंट करतो, तेवढी सेम स्पीड ठेवायची। तेवढी सेम स्पीड ठेवली तरच आपलं 800 मीटर रेपिटेशन कंप्लीट होईल। आणि रिकव्हरी टाइम 2 ते 3 मिनिटं तुमच्या स्टॅमिनानुसार ठेवू शकता, पण पर राउंड आपला सेम आला पाहिजे। ही नियम सगळ्या रेपिटेशनला लागू आहे। तर हे 3 वर्कआउट नक्की ॲड करा तुम्ही, तुमचा 100% तुमचा 1600चा आणि 800 टाइम कव्हर होईल। नाही झाला तर नक्की कमेंट करा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन। ही गोष्ट लक्षात ठेवा।